जी ब्लू टेक्नॉलॉजी ही आहे भारतातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक ॲडब्लू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ही कंपनी ISI सर्टिफाईड असल्याने या कंपनीचा DF सर्व प्रकारच्या BS6 वाहनांसाठी रेकमेंडेड आहे. बाजारात मिळणाऱ्या बनावट DFमुळे वाहनांचे SCR सिस्टीमचे होणारे नुकसान लक्षात घेऊन जी ब्लूने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जी ब्लू ही एकमेव अशी कंपनी आहे जी तुमच्या गाडीच्या SCR सिस्टीमला इन्शुरन्स देत आहे. चला तर मग पाहूयात हे विमा संरक्षण कसे मिळवायचे, DEFचा रेकॉर्ड कसा ठेवायचा आणि SCRला काही समस्या आल्यास विमा क्लेम कसा करायचा. या विमा संरक्षणाची एकच अट आहे, तुम्ही फक्त जी ब्लूचा DEF वापरला पाहिजे आणि प्रत्येक वेळी DEF भरताना त्याची हिस्टरी ॲपमध्ये ठेवली पाहिजे. यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून जी ब्लूचे ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा पर्याय मिळेल. तुम्ही ईमेल ID आणि 6 अंकी पासवर्ड वापरून रजिस्ट्रेशन करू शकता किंवा सोपा पर्याय म्हणून गुगल अकाउंट वापरून थेट साइन अप करू शकता. साइन अप झाल्यावर रजिस्टर अ व्हेइकल किंवा स्किप असे 2 पर्याय मिळतील. आपण स्किप करू आणि थेट होम पेजवर येऊ. आता आपण विमा संरक्षणासाठी गाडीची नोंदणी करूया. ॲड व्हेइकल बटणावर क्लिक करा. येथे तुमच्या गाडीचा नंबर, गाडीचा ब्रँड जसे की टाटा, अशोक लेलँड किंवा भारत बेन्झ, मॉडेल आणि गाडीचे मॅन्युफॅक्चरिंग वर्ष भरा. माहिती भरल्यावर कंटिन्यू करा. येथे तुम्हाला विम्यासाठी असलेले ठराविक शुल्क भरायचे आहे. यासाठी वैयक्तिक माहितीमध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, शहर, पिन कोड आणि राज्य भरा. नियम व अटी स्वीकारून पे वर क्लिक करा. पेमेंट सुरक्षित आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पेमेंट गेटवेवर तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुगल पे, फोन पे किंवा डेबिट कार्ड्स वापरून पैसे भरू शकता. पेमेंट यशस्वी होताच तुमची गाडी रजिस्टर होऊन विमा संरक्षणात येईल. हे तुम्हाला लगेच कन्फर्मेशन मिळेल आणि आता तुम्ही जी ब्लूचा DF वापरण्यास सज्ज झाला आहात. नोंदणी झालेली गाडी तुम्ही माय व्हेइकल सेक्शनमध्ये पाहू शकता. इथे किलोमीटर थ्रेशोल्ड म्हणजे 20 लिटर DEFमध्ये तुमची गाडी साधारण किती किलोमीटर चालू शकते याची माहिती असेल. ही माहिती प्रत्येक गाडीच्या मॉडेलनुसार वेगळी असते. तसेच तुम्ही भरलेल्या शुल्काची पावती देखील येथून डाउनलोड करू शकता. आता बाजारातून तुम्ही जी ब्लूचा DF बकेट खरेदी केल्यावर त्या बकेटला एक QR कोड दिसेल. हा QR कोड होम पेजवर असलेल्या QR बटणावरून स्कॅन करा. स्कॅन झाल्यावर एक पेज उघडेल. या पेजवर तुम्ही रजिस्टर केलेल्या गाड्यांची यादी दिसेल. तुम्ही ज्या गाडीसाठी DEF वापरत आहात ती गाडी निवडा. आता गाडीचे सध्याचे किलोमीटर रीडिंग टाका आणि ओडोमीटरचा फोटो अपलोड करा. लक्षात ठेवा, जर किलोमीटर रीडिंग चुकीचे असेल तर विमा क्लेम करताना समस्या येऊ शकतात. त्यामुळे अचूक माहिती भरा आणि सबमिट करा. सबमिट केल्यावर हा QR कोड एक्सपायर्ड होईल आणि तो पुन्हा स्कॅन करता येणार नाही. यामुळे जी ब्लूचा ओरिजिनल DF वापरला आहे याची खात्री होते. तुमचे DEF रेकॉर्ड पाहण्यासाठी DEF हिस्ट्रीमध्ये जा. इथे तुमच्या सर्व गाड्या दिसतील. ज्या गाडीचा इतिहास पाहायचा आहे त्या निळ्या बटणावर क्लिक करा. येथे तुम्हाला त्या गाडीचा इतिहास मिळेल की कधी DEF भरला आणि पुढचा DEF किती किलोमीटरच्या आधी भरायचा आहे. तुम्ही अपलोड केलेला स्पीडोमीटरचा फोटोही येथे पाहू शकता. मॅपवर गेल्यास तुम्हाला जी ब्लूचा DEF कुठे उपलब्ध आहे हे समजेल. तुमच्या जवळच्या दुकानावर क्लिक करून तुम्ही थेट डायरेक्शन मिळवू शकता किंवा दुकानदाराला फोन करून स्टॉकची चौकशी करू शकता. जर गाडीच्या SCR सिस्टीमला काही अडचण आली तर तुम्ही कंपनीच्या नंबरवर फोन करू शकता किंवा थेट ॲपमध्ये येऊन तिकीट रेज करू शकता. आमची टीम लगेच तुमच्याशी संपर्क साधेल, तुमची DF हिस्ट्री तपासेल आणि तुमच्या लोकेशनच्या जवळचे गॅरेज शोधून तुम्हाला मार्गदर्शन करेल. तिथे जाऊन तुमच्या SCRची दुरुस्ती होईल. तुम्हाला समजले असेलच. जी ब्लू ॲप डाउनलोड करून, बकेट स्कॅन करून आणि ओडोमीटरचा फोटो टाकून तुम्ही तुमच्या गाडीचा इतिहास कसा मेंटेन ठेवायचा आणि SCRसाठी विमा संरक्षण कसा मिळवायचा, आजच जी ब्लू ॲप डाउनलोड करा.